चा अनुभव कामी आला आणि तो खेळाडू आहे जय हनुमान खांडवल ब संघाचा लेजंड ऑफ खांडवल मिस्टर विनोद पाटील. 25 धाबांचा पाठलाग करत असताना वैयक्तिक 23 धाबांची त्यांनी नाबाद झुंजार केली साकारली आणि तोच ठरलाय फायनल मॅन ऑफ द मॅच. टाळ्यांचा गजर होतोय कारण या इनिंगचं फार महत्व आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना खेळत असताना कुठलाही प्रेशर मात्र त्याने घेतला नाही. जबरदस्त कामगिरी त्याची मात्र पाहायला मिळाली आणि त्यांना आपण देत आहोत सन्माननीय आय थिंक स्वर्गीय मकरंद पाटील यांच्या सन्मानार्थ अजित पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला आय थिंक समस्ता ग्रुपच्या वतीने ट्रॉफी प्राप्त झालेली आहे. मी या सोपानी तिसकर यांना विनंती करतो की आपण पुढे या, आपल्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी वितरित करायला. टाळ्या सुद्धा विनोद पाटील साठी. सो वेल प्लेड विनोद, तुला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. पुढील पारितोषिक आपण देणार आहोत उत्कृष्ट गोलंदाज आणि याच्यासाठी जे आपण ट्रॉफी देत आहोत स्वर्गीय मकरंद पाटील यांच्या स्मरणार्थ अजित पाटील स्पॉन्सर बाय. विनंती करतो की सर्व संस्था ग्रुप पुढे या, कारण सर्वांच्या शुभ हस्ते आपण पारितोषिक वितरित करतोय. परंतु आता आम्हाला असा प्रश्न पडला की पहा 2 गोलंदाज आहेत या रेसमध्ये. निखिल जाधव जो खांडवल बस संघाचा गोलंदाज आहे आणि पियुष पाटील जो पीसीए संघाचा गोलंदाज आहे. दोघांनी 3-3 विकेट्स प्राप्त केल्या आणि त्यानंतर आम्ही इकॉनॉमिकल पाहिली आणि त्याच्यामध्ये बेस्ट ठरला मिस्टर पियुष पाटील गोस टू बेस्ट बॉलर. सौम्य केबल नेटवर्क ट्रॉफी 2025 मधील उत्कृष्ट गोलंदाज पियुष पाटील. काय जबरदस्त, जेव्हा जेव्हा पीसीए संघाला आवश्यकता होती तेव्हा तेव्हा पियुष पाटीलनं धावा रोखल्या, विकेट्स अधूनमधून प्राप्त केल्या आणि तोच ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज हा किताब पटकावणारा खेळाडू. एकदा पियुष पाटीलसाठी टाळ्या असू द्या. सो वेल प्लेड अँड वेल बॉल पियुष, तुला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. नेक्स्ट अवॉर्ड्स बेस्ट बॅटर उत्कृष्ट फलंदाज. या स्पर्धेमध्ये आपण एक अर्धशतकी इनिंग पाहिली जेडीच्या माध्यमातून, परंतु तो संघ दुसऱ्या फेरीमध्ये मात्र या स्पर्धेतून बाहेर फेकला गेला. त्यामुळे जेडीचा मात्र इथे विचार केला जाणार नाही. आणि या स्पर्धेमध्ये ज्याने 54 धाबा ठोकल्या तोच ठरला या स्पर्धेतील बेस्ट बॅटर ऑफ दिस टुर्नामेंट. एनी गेस? विनय पाटील नाखुश आहे कारण तो खेळाडू आहे जय हनुमान खांडवल बस संघाचा लेजंड ऑफ खांडवल मिस्टर विनोद पाटील. या स्पर्धेमध्ये एकूण 54 धाबा ठोकल्या आणि खरोखरच गोलंदाजावरती त्यांनी वार केला आणि या स्पर्धेमध्ये पलटवार केला आणि त्यांना देत आहोत आपण ही सुंदर ट्रॉफी. स्वर्गीय मकरंद स्मृती यांच्या स्मरणार्थ अजित पाटील स्पॉन्सर बाय ही ट्रॉफी. लखन पाटील, रामकृष्ण काकडे, सोपानी तिसकर यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देत आहोत. सो वेल प्लेड वेल बॅट विनोद, तुला सुद्धा पुन्हा पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला पुढील पारितोषिक रनरअपची ट्रॉफी आपण देणार आहोत. ही ट्रॉफी आम्हाला सौम्य केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर बर्थडे बॉय अनंतजी केणे यांच्या वतीने आम्हाला ट्रॉफी प्राप्त झालेली आहे. क्रमांक दुसरा आहे, परंतु तुमचा खेळ फर्स्ट क्लास पाहिला आपण आणि तो संघ आहे या स्पर्धेतील रनरअपची ट्रॉफी उचलणारा संघ विहाना गावदेवी स्पोर्ट पीसे. चला या सर्वजण या, कारण तुमची ही मेहनत आहे मित्रांनो, मेहनतीचा हा फल आहे. एकदा टीम पीसेकरांसाठी टाळ्या असू द्या मित्रांनो. जरूर तुमचे प्रतिस्पर्धी आहेत परंतु खेळ चांगल्या पद्धतीने ते खेळले आणि सर्व क्रीडा रसिकांना मंत्रमुग्ध केला आपल्या खेळीनं. जबरदस्त कामगिरी या टीमची पाहायला मिळाली. विजय शेठ पाटील नेहमीच्या संघाला पुरस्कृत करत असतात. अभिनंदन विजय शेठ पाटील, अभिनंदन प्रिन्स पाटील, अभिनंदन टीम पीसे. नेक्स्ट अवॉर्ड्स मालिकावीर. ही ट्रॉफी सुद्धा आपण पाहिली तर स्वर्गीय मकरंद पाटील यांच्या स्मरणार्थ अजित पाटील यांनी ही ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर बाय केलेली आहे. या स्पर्धेमध्ये पहा अष्टपैलू कामगिरी कोणाची राहिलेली नाहीये. एक मात्र असा खेळाडू आहे की त्याने आपल्या बॅटच्या जोरावरती सर्वांना मंत्रमुग्ध केलं. तब्बल 62 धाबा ठोकल्या. कोण असेल मालिकावीर? कोण असेल? एनी गेस्ट? अरे तो खेळाडू आहे गावदेवी स्पोर्ट पीसे संघाचा नाहीये. किती कॉन्फिडन्स विनय पाटीलला आहे. तर तो खेळाडू आहे मिस्टर युवराज सिंग आमने लोणार योगेश्वर पाटील. क्या बात आहे योगेश्वर पाटील. नेहमीच आपल्या खेळीनं सर्वांना वेळ लावणारा हा खेळाडू, नेहमीच आपल्या खेळीमध्ये सर्वांना प्रेमात पाडणारा हा खेळाडू
आज योगेश्वर पाटीलची जी मेहनत पाहिली त्या मेहनतीचा फळ त्याला मिळाला आणि या स्पर्धेमध्ये ठरलाय तो मालिकावीर ही ट्रॉफी जिंकणार असो. वेल प्लेड योगेश्वर, तुला तुझ्या करिअर साठी तुला पुढील पर्वासाठी आमच्या 7 स्टार ग्रुपच्या वतीनं अनंताजी केने यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. या स्पर्धेतील आता मात्र शेवटचा पारितोषिक आहे. मी जरूर विनंती करेन की ही ट्रॉफी उचलण्यासाठी स्पेशली प्रशांत पाटील आपण सुद्धा जॉईन झाले तर हरकत नाहीये. कारण जेव्हा जेव्हा मी तुम्हाला पाहतोय ना तुमच्या डोळ्यामध्ये मला ट्रॉफी दिसत असते. ते कधी व्यक्त करत नसतात परंतु त्याच्या मनामध्ये खंत होती. आज ती कंप्लीट झाली, ड्रीम कंप्लीट झाली आणि या खरोखर एकदा टाळ्या सुद्धा टीम जयनमान खांडवल संघासाठी. हारकर जीतने वाले को बाजीगर कहते हैं और बार बार जीतने वाले को चैंपियन कहते हैं. चैंपियन ऑफ दिस टूर्नामेंट जयनमान खांडवल पाहायला टीम खांडवल ही स्पर्धा इथे संपन्न झाली असं मी जाहीर करतोय. मी योगेश पाटील, माझे सहकारी समालोचक समीर ठाकरे, आमची संपूर्ण को कमिटी मेंबर्स, त्याचप्रमाणे इसका एंटरटेनमेंट आणि पंच पॅनल आपल्यापासून रजा घेतोय. पुन्हा भेटू पुढल्या वर्षी याच ठिकाणी. तोपर्यंत टेक केअर, गुड बाय.